आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साताऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अंमली पदार्थांचं मोफत वाटप केलं जात आहे. मला एक कळत नाहीये, आपण प्रत्येक चेक नाक्यावर प्रत्येक गाडी चेक करतो, मग हे अंमली पदार्थ येतात कुठून? अरे गाड्या चेक करता का झोपा काढता? दिस इज पॅथेटिक. एक टीम मेंबर म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण एक फेल्युअर आहे, फेल्युअर. सॉरी सर, आम्ही आता जास्तीत जास्त काळजी घेऊ. मग आतापर्यंत सगळं निष्काळजीपणे करत होता. हे बघा, मला या केसमध्ये लवकरात लवकर कुठली तरी मोठी लीड हवी आहे. येस सर. आणि याच्यात कुणीही हलगर्जीपणा करताना सापडला, आय वॉर्न यू, त्याला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. आय मेक शुअर ऑफ इट. काय खुसपुटे? सर माझं काय? हो काय म्हणजे? लक्ष द्या जरा, जबाबदारी घ्या. येस सर. घरी जायचंय ना? निघा निघा. अन्नाचे पैसे भेटले. वा वा, मिश्रीवाली बाई लय भारी. मिस्टर, कशी आहे रत्नाकाठीची जादू? ही तर मंजी नाही, पर तिचा पगार बरोबर इथे येतोय. ऐका नाही भारी. तुला सांगतो, तू म्हणजे तू एकदम इंटेलिजंट मेन आहेस. पप्पा फक्त इंटेलिजंट म्हणा, ती मेन नाही. मी बरोबर म्हणले, इंटेलिजंट मेन आहे. इंटेलिजंट मधली मेन आहे ती, म्हणून म्हणले इंटेलिजंट मेन आहेस. बघ लय भारी आहेस. मम्मी, म्हणजे आता मला मंजीशी लगीन करायची गरज नाही. कोण म्हणलं? अगं पण पैसे तरी येत आहेत की, तेच तर हवं होतं ना तुम्हाला. ए बधीर, अरे ही पैसा आता तिच्या हक्काचा आहे. ही पैसे आपल्या हक्काचं होण्यासाठी तुला तिच्या बरोबर लगीन करावं लागणार. अगं पण मम्मी, आम्ही पण कमावतीये की आता, मग तिच्यावर लगीन करायला काय हरकत आहे? बरोबर आहे. आमरी पण कमवते की, मग काय फरक पडतोय? हा, तुमच्या दोघांच्या डोसक्यात काय भुस्सा भरलाय काय? निसता का काय काय का? अमरीला सरकारी नोकरी आहे का? नाही. मंजीला सरकारी नोकरी आहे, त्याच्यामुळं थोबाड बंद ठेवायचं. लय अक्कल पाजळायची नाही आपली. हा, मंजूकडनं पैसे येते ती, ही महत्वाचं आहे. ए आत्ते, काय ठरलं होतं ग आपलं? दीदी कडून 1 रुपया बी घ्यायचा नाही, आणि जे काही घर चालवायचं असेल ना ते माझ्या पगारावर चालवायचं. ए आमरे, तुझ्या पैशात घर खर्च भागतोय का? बाहेर जाऊन बघ जरा, महागाई किती वाढल्या. सांगायला लागल्या. किती दिवस दीदीच्या जीवा उड्या मारशील? हा नाही, ती सत्यादादाची मम्मी आहे ना, ती बरोबर बोलते बघ तुला. 1 नंबरची फुकटी बाई आहेस. आमरे, जरा वयाचं भान ठेवून बोल. मग तू बी वयाचं भान ठेवूनच वागायचं. लक्षात ठेवा, यापुढं माझ्या दीदीला झालेला त्रास मी सहन करून घेणार नाही. आमरे, तू काय बी कर,
जवळ मंजीचं आणि डिजाचं लगीन होत नाही तवर मंजीला त्रास तर होणारच. दिदे तू आत्याला पैसे का दिलेस? अगं दिदे चांगुलपणाची पण काहीतरी लिमिट असते आणि ती लिमिट तुला माहीतच नाही. तू एक काम कर, आत्याला असेच पैसे देत राहा आणि तिला डोक्यावर बसवून ठेव. म्हणजे एक दिवस ती आपल्या सगळ्यांना रस्त्यावर आणायला मोकळी आहे का नाही? तुला माहितीये का, ह्या तुझ्या अति चांगुलपणामुळे ना कधी कधी मला त्या आत्यापेक्षा तुझाच जास्त राग येतोय. अगं शेवटी घरातच जातात ना पैसे. काय संबंध? सगळे पैसे त्या फुकटीच्या हातात जात आहेत. तू आणि तुझी आई एकदम सेम आहे बघा. कुणी बी येऊन तुम्हाला सहज गंडवून निघून जाऊ शकते. ते काय नाही, हे मला आधी सत्यदाजींना सांगितलं पाहिजे सगळं. आमरे सत्याला यातलं काय बी सांगू नकोस. अगं तो रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही. अगं मग असू दे की, त्याशिवाय ही अवदसा सुधरायची नाही. तू बघच सत्यदाजी कसं बरोबर वटणीवर आणतात तिला. आमरे तुला माझी शपथ आहे, सत्याला यातलं काय बी सांगणार नाहीस. अगं तिथे कशाला का अशा अडकून ठेवतेस? अगं पैसे काय मी सहज नाही दिले, काहीतरी विचार करूनच दिले असतील ना. पण प्लीज तू सत्याला यातलं काय बी सांगणार नाहीस. बरं ठीक आहे, आता काही बोलत नाही. पण तू बी एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढं त्या आत्याचं मी घरात एक चालून देणार नाही. ठीक आहे. काय झालं वाघमारे? कुणाचा फोन होता? अमृताचा. नवीन जॉब मुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही, त्यामुळे टेन्शन घेतली होती. अहो हुशार आहे ती, तिला म्हणावं टेन्शन नको घेऊ. हा करल ती मॅनेज. आणि तुम्ही अशा उभ्या नका राहत जाऊ. हे घ्या बसा इथं. बसा. बाकी काय म्हणत होते? आणि ते सोड, तुला माहितीये मी आज एवढा वेळ सभेवर गप्पा मारत होते ना, आणि बोलता बोलता मला कळलं का तिला शिक्षणाची लय आवड आहे. काय? सवे सवे 2 मिनिटात वर ये. काय झालं? काय ग वाघमाऱ्यांना काय सांगितलंस तू? तुला शिकायचंय म्हणून सांगितलंस?